ए घास रे भांडी घास, कसा जमाना आला. तुला ना एक दिवशी ना हॉटेलमध्ये खरंच भांडी घासायला नाही आला लागेल. माझ्या मोबाईलचा झाले शांपा, त्याला मारले लकवा. ए बाबा तुला हाणून कुठं चुकी करता का मी? डायरेक्ट तुम्ही बारका पण नाही मोठाच फ्रीज खोलले. अरे एक पण नाही, 4-4, 5-5. मांजरीला खाना घेतलेला आमच्या सोनूला. नाही या मांजरीला खाना काय घेतले? कॅडबऱ्या ना बीटबऱ्या. माझा 7,700चा व्यवहार केला. अरे तसा नाही, असा उभा घे, उभा का येते का? म्हणजे लव्ह मॅरेजचे साईड इफेक्ट सगळ्या पोरांवर होतात, पण इथे तुझ्यावर झाला. इसमें मारेंगे कोथमीर का मारा बहुत करेंगे, क्योंकि टेस्ट थोड़ा सा कैसा लगता है मालूम नहीं, लेकिन बहुत भारी लगता है. 600 रुपयाचा तिकीट खरेदी करून झोप काढायला आले. झोपेतल्या उठून आले तू. 600 रुपयाचा तिकीट ना, तुला काय लाज? वा. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक ताज्या नवीन व्हिडिओमध्ये. तू का रे शॉक लागला की बसले? यू आर व्हेरी इन टेन्शन? नो टेन्शन. तर चला मंडळी, आता आम्ही आईला दवाखान्यात घेऊन, म्हणजे आईचा एक्सरा काढून घेऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर मी पण दवाखान्यात जाऊन आलो. नुसते दवाखान्याच मागे लागल्या, म्हणजे माझ्याच लागल्यानं असं नाही वाटत मला, कारण की सगळ्यांच्याच लागल्या असतील. तुमच्या घरात पण कोणी आजारी असेल नसेल, पण नसला पाहिजे. यो महिनाच झाला 12चा आहे न, या महिन्याने दिले का बाबा जाम आजार उठतील. असं लई थंडी ना, लई थंडी. माझा घशांच्या रगा द्यायला लागला, खोकता. आता तो एक्सरा करायला लागेल. तर चला गाईज, आता जाऊ पहिले मच्छी घेऊ, सीधा हॉटेलवर जाऊ. बस झाला. ओके मंडळी, तर आलेलो आहे आम्ही शिवानी मावशीकडे मच्छी घ्यायला. पण शिवानी मावशीची माया आता पाताल झालेली आहे माझ्यावरची. जाम महाग देते मला. आज सस्ती देईल, आज व्हिडिओ काढले मग आज सस्ती देईल. तुम्हाला नाही देणार, आज डिस्काउंट आहे. शिवानी मावशी आज पार्टी देणार आहे. शिवानी ताई सगळे बरे आहेत. तू बरी आहेस? आमच्याच मागे लागल्या दवाखाना. हे काय सांगू, एक्स्ट्रा काढून आणले. ओके मंडळी, तर घेता आता मच्छी बोंबील ताजा खायला मजा. या तुम्ही पण सॉरी न्यू मानसी हॉटेलला विजिट करा बोंबील खायला. शिपलत ते शिपत त्यांच्या त्याच खायचा. हा लय भारी लागतं त्या सीझन आहे लवकर. पाठवले ना 1200 रुपये. ओके किती आले? जाम महाग दिला आज ताई तुम्ही मावरा. माझा आका बँक अकाउंट खाली केला. इन मिनिटावरच पैसे होतं. आज लुटवला ताईने. तुम्ही कधीतरी बोलायला पाहिजे ताई काय और पैसे नको देव, थोडं कमी दे. मग मामा बी काय बोलत नाही तुमचा. काय मामा तुला काय पाहिजे का? उपास आहे ना, बरोबर आहे. मग मला वाटतं चांगली मच्छी नेऊन तुझ्या समोर बसायला लागेल थाला घेऊन. चला लाईक करा, फॉलो करा. मच्छी घेता मस्तपैकी मच्छी घेता. तुम्हाला काय पाहिजे असेल तर मच्छी घ्या ना, हॉटेल न्यू मानसीला व्हिजिट द्या. चला यूट्यूबला पाठवतो बघा तुम्ही. आणि मंडळी आम्ही आलेलो आता घरी. आणि मला न जेवायला देता ही बसली जेवायला. व्हॉट हॅपन? सो डेंजर. आता बोलले असते एवढा वेळ विचार होता की घसा दुखतं कसा खाऊ. डाळ भात नाही असं बोल, दुखतं घसा खाऊ कसा. हा डाळ भात खाऊ शकतो ना बाबा आपण. का नाही खात? ते एकदम सॉफ्ट राहतात. जशी मटण खाताना मटणाच्या हारका पण खाताना आपण. मटण नाही आणि मटण नाही खायचं, गरम असते ते. डाळ भात आणि भाजी खावा. ओके पालकची. ओके तू जेवून घे, मग नंतर मी जेवतो. बहिणी पण घेतले मटण खायला. उपास आहे आज म्हणून मला काय भेटणार नाही. म्हणून मला आमचा बाबा झोपलो इकडं. आज मंगळवार आहे ना, आज उपास आहे म्हणून मला भूक नाही. उपासाच्या दिवशी मला भूकच नाही लागत, कारण की मी मनापासून उपास करतो. मंगळवारी खात नाही. पालतो हा राहतोच माझ्या लक्षात. चला आता घेऊया काय चिकन मटन भेटत असेल तर खाऊन. पालतो
12 नंतर लगेच ऑमलेट खातो. 12 नंतर नाही खाला. 2 वाजले होते काल रात्री, तेव्हा आमलेट खालाय. 1 वाजून 52 मिनिटं झाली. समजलं का शेमने? जेव मुखाच. हे घास रे भांडी घास, कसा जमाना आला. हात दुखतो? मी देऊ भांडी घासून तुला? तुला ना एक दिवशी ना हॉटेलमध्ये खरंच भांडी घासायला नाही आला लागेल, मग समजेल भांडी घासणं काय असतं. पण कसा जरा माझं काय मत आहे माहिती आहे का, नवीन लगीन झाल्यावर तुला जर हॉटेलमध्ये जर भांडी घासायला नेली, लोक माझ्या वाचतील, तुझ्यावर नाही असणार. तू तर तुझी तर वावा करतील, मला असतील. याला लाज बीच आहे का नाही, मेल्याला यांनी भांडी घासायला नेले बायकोला दाबेन. मग ऑप्शन नसलं काय करणार माणूस. तो झालाच विषय. मग अशी आयडिया करायला लागेल. एक्स्ट्रा भांडी रस्त्यावर एक्स्ट्रा भांडी आणून ठेवायला लागतील, सगळी रातचे गाडीन भरून घरी आणायला लागतील. मग घस भांडी ना, ही आवरी टोपा भरलेली बघून ना. गाडी धुवायला लागेल ते वेगळे. गाडी पण तुलाच धुवायला लागेल. खरंच एक दिवशी नेतो हिला धाब्यान भांडी घासायला, बघू मग किती भांडी घासतं बघू. तर ऑफ झाले तर काय करू आता. हिच्या मोबाईलमध्ये मला व्लॉग चालू करायला लागेल. आईला सकाळी उपाशी पोटी आणला होता क्रुक्स डायग्नोस्टिक सेंटर. चला आता रिपोर्ट घेऊन चालले. मी काय बोलता, आता रिपोर्ट तू माझ्याला मागित होती ना बघायला, घे आता. तुला पक्का समजत असेल ना, तू डॉक्टरच ना. बघ चल मग. ओके मंडळी, तर चला आता रिपोर्ट वगैरे घेतले आणि जाता आता मेडिकलमध्ये. माझ्या बी दवागोळ्या घेता, अख्खा महाग दवाखान्यात लागल्या. माझ्या मोबाईलचा झाले शांपा, त्याला मारले लखवा. बघू आता हिच्या मोबाईलमध्ये ब्लॉग स्टार्ट केला आहे, बघूया हिचा मोबाईलचा ब्लॉग चालतो का नाही चालतो का, डायरेक्ट काय नाही. ए सायंटिस्ट चल. ए बाबा, तुला हाणून कुठं चुकी करता का मी? डायरेक्ट तुम्ही बारका पण नाही, मोठाच फ्रीज खोलले वाटे पण. अरे एक पण नाही, 4 5 5. अरे काय आहे, खिस्सा फाटले माझा पहिले. तू आले कशाला? त्या घ्यायचा पत्ता नाही. माझ्या गोळ्या घ्यायला आलेस. मला एक कॅडबरी काफी आहे. मला एक कॅडबरी काफी आहे मला. तू रोजच बघतेस, एवढं चंद्रावानी एवढा भारी दिसतो मी. आपल्या मांजरीला खायला घे जा. दादा झाला का दादा? चालू आहे. कर लवकर, आरामात नको करू. आरामात करू ना, नको लवकर कर, जायचं घाई आहे. मांजरीला काय खायला, ती आमची मांजर काय आता डाल भात खायचा सोडला तिने, खाना खायला लावले. तो घे ना, मोठा घे ना. हा दणक्या घे, म्हणजे कशी तिच्या पोरा बालांना पोषक आहार भेटेल, दूध चांगला पाहिजे ती पोरांना. नाही ती हा का. परत फक्त ना बाहेरचं काय खाताना सांग मला, मी मोमोज खाते, मला शोरमा पाहिजे. हा का. त्याच्यावरती गोवाचा कवर पण असतं मैद्याचा. हा का. बघता घ्या आता. तू फक्त पिझ्झा बर्गर मागव मला, सांग मला. मी बोललो का मी प्रोटीनयुक्त खातो? नाही पण ते चांगलं. मी जिम पण करता, तू कर. बघता चल. दे बिल दे, पैसे दे ना, चल मुकाच. मला अजून काहीतरी खायला घे, प्रोटीन बिटीन वे. ला 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 ला. चला काय मंडळी, आलेलो आहे आता. मांजरीला खाना घेतलेला आहे आमच्या सोनूला. यो इथल्या मांजरीला छोटासा, म्हणजे तिला कसं जास्ती ह्याची सवय नको लागायला भोक्याला. आणि या मांजरीने घेतले नाही. या मांजरीला खाना काय घेतले, कॅडबऱ्या बीटबऱ्या. माझा 7,700चा व्यावा केला. हो का. बदामान तुला ना काय नाही, जाऊन दे, मस्तपैकी बोलणार होतो पण पब्लिक शिवा देतील म्हणा. यो ते याच्यावर टपले. चला बघूया आता, जाऊया घरच्या घरी, रिपोर्ट दाखवूया.
काय घेतले ते? काय खायला घेतले? येडे काय पण खाऊ नको. बघू ते इकडे बघू. मी बघतो थांब काय काय थांब तिकडे ठोकतील आपली लोक मारतील. हे काय पण काय खात नको जाऊ येडे. थांब. अरे पौष्टिक आहे ते. पौष्टिक नाही. थांब मी खाऊन सांगता तुला. बरोबर ना. थांब. बरोबर नाही मला सगळं खात ते. हे हा सर. ओके मंडळी आम्ही आलेलो आहे घरी. लालू तुमच्या गौरीची सेवा मी करते. कोणची सेवा? माझ्या गौरीची सेवा तू करते. माझी गौरी आहे लय नवरी. माझी गौरी आहे नवरी. नीट काढ. आज ॲक्च्युली आम्ही सगळे दवाखान्यात गेलेलो सकाळपासून. अरे तसा नाही असा उभा उभा घे उभा का. ॲक्च्युली आम्ही आज सकाळी 9, 9:30, 10लाच उठून दवाखान्यात गेलेलो म्हणून या सगळ्या काही साफ करायला भेटला नाही. ते तिकडे नको भेटू. सुकल्यावर कामी येतं ते बघ. ताजा पण टाकला. काढा आता तुम्ही. ताजा ताजा खायला मजा. गाय आणली तर त्याची सेवा पण कर. करतो ना मग. अंघोळ नाही घातली किती दिवस. अरे थंडी आहे येडे. फुकाट काय व्हायचं पाईप नेली तुला पाणी. नाही. थंडीचे नाही करायचा. घे ते काढ. This is love marriage side effect. जे सगळ्या माणसांवर होतात फक्त तुझ्या याच्यामध्ये तुझ्यावर झाले का? काय? म्हणजे लव्ह मॅरेजचे साईड इफेक्ट सगळ्या पोरांवर होतात पण इथे तुझ्यावर झाला. उलट झालं. अरे ते हा तसा राईट. याला बोलतात टेक्निक शेणकाराची. जा दे. मला पुण्य दे. काय गाय. पुण्य काय तुला देईल. चल माझं पण पुण्य तुलाच भेटेल. तो कार ना आता सगळे एकत्रच भर ना. अशी कशी आता लागेल ना माझ्या. हाताला लागू दे ना. पवित्र असतं गाईचं शेण. गायला मिळते. मी तर रोज काढतो. एक दिवस तू काढला तर काय होणार आहे. काढतोच काढतो. टांग तुझी काढले मी सगळं धारून धुवून इथं तेल नाही. परवा दिवशी तुम्ही काढलं. कुठल्या देशील? परवा. हा का. बॅक वाला परवा. हा घे चल मग घे. अरे उभा उभा फला घे. हा तसा निघतं ते. दिस टेक्निक इज व्हेरी नाईस टेक्निक. लव्ह मॅरेजचे साईड इफेक्ट. घे चल. दात नको दाखवू. हे बघ इथं पण एक पोला आहे. तिथं पण एक भजी टाकले. आता सगळं एकत्र घे ना. आवरा मोठा फला घेतले लोक. आवरा मोठा शेण घेतात आणि येऊशा फल्यावर घे. हा नाईस. आता सगळा पाणी बिणी मार. माझ्या घरचे बघतील ना. मग बघून दे ना. घरचे बघतील तर ते काय चांगला काम करतं का वाईट काम करतं ना. गौरी काय यार वाट आहे पण गौरी देख. ती रागवली. नाही रागवली. माझी सोनू आहे ती. सोनू माझा बस. नाही खरंच रागवली का. ठीक आहे चल. जेवायला टाकत नाही काय नाही टाकत. रागवले खरं. टाकते म्हणून माझ्याकडे येते ती. थांबा थांब. पळू नको. तिला सोडली नाही म्हणून ती आज वैतागले. हा काय मग तू का तिकडे फाटत का तुझी. मला भीती वाटते ना. नाही तिला आज सोडली नाही ना म्हणून ती जरा आज. ओके जा धू जा. तुला सोडू का. हे सोनू काय यार हे शेलकुंडा बोलता आम्ही याला. शेलकुंडा ते सगळं ठीक आहे तर तुम्ही कसली चप्पल मारीन बघ तुला आता. आता काय आवड आहे. चप्पल मी आईची घातले इथले. आता मागच्या पुढं जाऊ चप्पल घालायला. गाईला धुमान कराठी मारबेडी आणि ओला कचरा नाही गावाला आणायला गेलतो. आता काय चप्पला दाखवतो माझ्या. चप्पल आहे ती. माणसाची असो का बाईंची असो तिथं जायसाठी मी आता परत तेवढं लांब जाऊ. 1 किलोमीटर माग सॉरी पुढं. 1 किलोमीटर नाही 1 सेकंड नाही लागणार तिथं जायला. वा. अरे धुमान करासाठी जाण्यासाठी मी गवत आणला. काय रे आपल्या गायला मच्छर चावतात आणि मला मच्छर जावतात त्याचं काय. तुला अगरबत्ती आणल्या. त्या अगरबत्तीने तरी मला मच्छर चावतात. मग आता मी रोबोट नाही बनू मग शकत. तुम्ही पण त्यांना चावा ना.
हो चाव. रॉबर्ट बनव माझ्यासाठी. आपण चिट्टी. मच्छर आपल्या भुंड्याला चावला तर काही करू शकत नाही आपण तर त्याच्या भुंड्याला नाही चावू शकत ना. मच्छर पण आपल्या मी काय भुंड्याला- बोलते, तुम्ही पण चावा ना. मच्छरच्या भुंड्याला हा, तुम्ही पण माझ्यासाठी चिट्टी बना. रॉबर्ट 2.0. तो फालका बघले ना, जो फालका बघले ना नाही असाच मारीन. सीधी झोपीन आई सारखी तुला. जा मग काम तुम्हाला सगळं करायला लागेल. चालेल का? मी मग काही- मारा, मी काय मी झोपेल. बघ बघ याद राख ना, मला काहीच करत नाही. चड्डी पाण्यान भिजवीन वाळत घालीन. आणि आमच्या साड्या तुमचा तुम्ही बघा. छान आहेत बघ ते. हा. तुम्ही का फक्त चड्डी घालतात? कपडे तर एक कपडा आज घातला, परत उद्या काढून ठेवला, उद्या ठेवला, परत दुसरा, असं 3-4 कपडे रोज घालून ठेवील. 5-6 दिवसात तुम्ही ठीक होतील. धुवा एकदाच. वाह, कहाँ से आए हो? मैं आया हूँ माँ की गोद से. तुम कहाँ से आए हो? मैं भी माँ के गोद से आई हूँ. जलता क्यों नहीं है ये? पट जलत नाही. दिल से जलाओ. दिल से जलाऊं नहीं, लेकिन मैं माचिस से जलाता हूँ. ए मम्मी कुछ मारली. हो कुछ मारली. ओके मंडळी, तर तुम्ही आता मला बोलत असाल, तुम्ही विचारण पडले असाल का यो डायरेक्ट इकडे कसा मामाशी. तर माझा मोबाईल राहिला होता, विसरून गेलो होतो. फर्स्ट टाइम आयुष्यात जिंदगीन फर्स्ट टाइम मी मोबाईल विसरलो. हॉटेलच्या पोरानं सांगितलं का मी फोन विसरलो घरी. ते शॉकमध्ये, माझी बायको शॉकमध्ये, सगळे शॉकमध्ये. प्रणय पाटील मोबाईल विसरला, चक्क श्वास घ्यायचा विसरला, अशी हकीकत झाली. तर चला आता मस्तपैकी चला आता हॉटेलवर चाललेलो आहे. आणि याच्यामध्ये चणे शेंगदाणे आहेत. 2 पाकिटमध्ये चणे शेंगदाणे आहेत. 1 पाकिट मला हॉटेलवर खायला आणि 1 पाकिट मूवीमध्ये न्यायला. आणि हे बाकी कॉफीमध्ये बिस्किट खाणार आणि कॉफी. तर चला आता चाललेलो आहे धाब्यावर. आणि चणे शेंगदाण्यांचा पाकिट घेतलाय का, तर संध्याकाळी मूवी बघायला चाललेलो आहे. कुठला आले नवीन? पुष्पा टू बघायला चाललेलं आहे. तर चला, आत्ताच्या टाइमला दाढी असती तर लय भारी झाला असता. जाऊ पण कापली. पुष्पा 2 बघायला चालल्या ना, तिकडे चणावाटाने घेऊन चालल्या. ते लय डेंजर न्यायला लागतं. आणि कधी कधी लॉलीपॉप न्यायचो, कधी चायनीज बी न्यायचो. पण त्या काय माहिती आहे का, वास येतं नुसता आतमध्ये थिएटरमध्ये, वास येतं खाता जरा असं स्वतःलाच लाज वाटायला लागली. हे चणा शेंगदाणे बरं आपलं. चला बघूया, लाईक करा, फॉलो करा. जाऊन हॉटेलवर आता मला विनोद नाही आला, मला हॉटेलवर तर थांबायला लागेल. मोबाईल घ्यायसाठी परत यावं लागला मला. चलो देखते हे. आणि आलोय धाब्यावर आणि मस्तपैकी प्रॉन्सची ऑर्डर आले. पहिलीच ऑर्डर आल्या. तर चला पटापट मारूया, पहिले साफ करूया. कांच्या भाव छिटो साफ कर. छिटो घरी रे. करो प्रॉन्स मसाला फ्राय झाल्यावर दाखवतो तुम्हाला. ओके मंडळी, तर अशा प्रकारे आपली मस्तपैकी प्रॉन्स झालेली आहे. मसाला फ्राय काय सांगू, ही प्रॉन्स खायला कोणती खायला आवडी मजा येईल. वा त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा पीस माझ्यासाठी काढून ठेवलेले. आता मस्तपैकी इसमें मारेंगे कोथमीर का मारा बहुत करेंगे, क्योंकि टेस्ट थोड़ा सा कैसा लगता है मालूम नहीं, लेकिन बहुत भारी लगता है. काय सांगू तुम्हाला, आवडी भारी लागते ही कोथ. असो, चला लाईक करा, फॉलो करा. तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर विजिट हॉटेल न्यू मानसी. दिस इज कोलबी प्रॉन्स. याला काय बोलतात विविध प्रकारमध्ये विविध भाषेमध्ये याला कोलबी बोलली जाते. ओके गाईज, रेडी. आणि आपलं काम लाईक करा, फॉलो करा. चला, याला बोलतात कोलबी, याला बोलतात तुका. झाले का रेडी? हे काली बिंदी काली कुर्ती. आता मी झालोय रेडी. लास्टचा कधीपासून रेडी होत आहे? Last चा 2 touch-up तास powder. झाले. मी तर 10 मिनिटात रेडी झाली. लोकांना ना एक गोष्ट बी दाखव. माझा 3च आयटम आहे त्याच्यानं. इकडे मी दाखवता, इकडून फ्रॉम देअर. माझी पावडर, माझी टिकली लावायची एक, या 3 आयटम आहेत फक्त माझं याच्यानं. किती? 3. यो अख्खा भंडार बघा.
व्हॉट इज दिस? व्हेरी दिस डिस्गस्टिंग. इज माय ड्रेसिंग टेबल. अरे ड्रेसिंग टेबल इथे आहे. अजून बॅग मध्ये ठेवले. तो डोक्याला ताप आहे. भरला कारला. अरे सॉरी, मी काय करताय? ते सगळं मला लागतं. अरे काय स्किन केअर. अरे बस मुखात स्किन केअर. मी नुसती पावडर लावताना फॅन लावली पण आहे माझी. सॉरी, 4 वस्तू आहे माझी फॅन लावली पण आहे. आणि टोनर पण आहे, रोज वॉटर. तो मी कवा कवांच्या मारता महिन्याच्या 2-3 वेळा. चला मी like यांना करा, follow गोरं करा, love करायला you. नाही, मी तुम्हाला गोरं करायला घेतलं. नको मी गोरा नको, नाही तर फुकाट अजून काय 4-5 होते? पोरी भेटतील. आणि मग तिथं पिक्चर चालू झाला. आता एक सीन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सीन आय विल सांगता हू. टी शर्ट उलटा घातले का तर आतमध्ये कारण का ब्लॅक शर्टने. ब्लॅक टी शर्ट तिकडे मामांचे तर राहिले. या टी शर्ट वर आतमध्ये प्रिंट आहे. जुगाड. विनिक घ्यायला लागेल या जॅकेट वर. मस्त दिसेल एकदम क्लास, सेक्सी, हॉट, स्पायसी. चला लाईक करा, फॉलो करा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. मी चांगला दिसतो आज. बघू, दाखव लोकांना. खरंच चांगला दिसतो. नाही का चांगला दिसत. पूर्ण शूज वगैरे दाखव. खरंच का? आता नवरा रेडी आहे दुसरं लगीन करायला. जाऊ करा. इकडे आपण पिक्चर बघायला आले ना. तुझा काय चालले? काय जीव चालले? मग घे ना. पहिले पे करायचं असतं. हिला पेमेंटची जरा जास्तीच घाई झाली ना. तिला बोला आय लाईक युअर स्माइल. पब्लिकला पण दाखवता. शी इज व्हेरी डेंजरस अँड क्यूट. पहिले पिक्चर बघायचा होता. किती मिनिटं लागतील मॅडम? ओके मंडळी, तर हिने घेतल्याने इकडे मोमोज व झोर तुटलेला काटा चमचा. व्हेरी डिस्गस्टिंग. आणि तिच्या दातांसारखाच आहे. चल खा. बरोबर आहे का? कसं खाणार? आता सांगलं असतं तुला मी कसं खाणार, पण आता बोलू शकत नाही मी. इथं जाऊन दे, ब्लॉग आहे. मी काय बोलता, खाचल हे चणं शेंगदाणे हे तुम्हाला ना थिएटरमध्येच बघायला भेटेल. चणं शेंगदाणे मी असं एक खाणार. मी फोटो काढासाठी काढून ठेवलं. पॅन्ट मोठी दिसतं माझी म्हणून. हे काय खिचडी चालली आहे तुझी? जरा खा ना नीट. 10:30चा शो आहे. नाही तर वाजलं बघ किती. 5-10 मिनटं बाकी आहेत. सो डेंजरस सीन यू डूइंग क्रिएट. मी बरोबर बोलता इंग्लिश का? मेरा इंग्लिश तो जाम भारी आहे. क्या सांगू तुमको. तर चला आता लाईक करा, फॉलो करा. आम्ही चालू आमच्या शोला. तुम्ही पण जा तुमच्या शोला, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तर तुमच्यासाठी शो एनी टाईम एनीवेअर रेडी ठेवताच. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी खावा दिसतं ना. बघा कोणी लगीन करणार असेल. ते झालं रेडी खाऊन. ओके, व्हेरी स्पायसी. दूर ना आत बघा कुठं जाऊया. ओके मंडळी, तर बघू शकता आम्ही थिएटरमध्ये एंट्री केलेली. इकडे वेटिंग रूम आहे इनसिग्नियाचा. फुल व्हेरी डेंजर, व्हेरी नाईस, नॉट डेंजर. कसं वाटतंय तुला या थिएटरमध्ये, या स्क्रीनमध्ये येऊन? भारी वाटतंय का? हां चला दाखवता. खोल तू. यो थिएटर ही स्क्रीन कशी आहे बघूया. छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही आहे. अजून लागला पण नाही आहे. इकडे पब्लिक नसते इथं. यो थिएटर एक नंबर आहे. ओके मंडळी बघू शकता, मस्त आहे. स्क्रीन बिन चांगली आहे, सीट बी चांगली आहेत, इंटिरियर बी भारी आहे. बघूया चला आता बघू पिक्चरची मजा घेऊ. खर्चा विकलांग नहीं सर, दिव्यांग. वही दिव्यांग जो दुनिया भर से मेडल्स ला रहे हैं. वही दिव्यांग जिनके बनाए दिए हम दिवाली में अपने ऑफिस पे लगाते हैं. वही दिव्यांग जी की अंजावलेली बाई आले, झोपून आले, झोप करायला आले का पिक्चर बघायला आले समजायलाच मार्ग नाही. 600 रुपयाचा तिकीट खरेदी करून झोप काढायला आले. काका झाला का आपला? सुट्टा देऊ का 10 रुपये? झोपेतल्या उठून आले तू. 600 रुपयाचा तिकीट ना, तुला काय लाज? झोप काढायला आले मग सिरियसली काय जी झोपायला आले इथं पिक्चरमध्ये येऊन झोपली होती. इंटरव्हल झाले, मला वाटलं ही अशी बघते. मी बोललो
डोलं पुसल्यानं उठत उठत डोलं पुस. अरे व्हेरी डेंजरस भेंडी. काय बोलशील यार सिरियसली. आवरा सिरियसली आवरा हसायला आलं तर मला काय बोलू यार तू. चालेल घे माझा फोटो काढ आता. मलाच माहिती मी कधी झोपली. वा चालू आहे चालू आहे. काढता का नाही तू माझे पोच देऊ. हो मी पुष्पाची पोच देता तू फोटो काढ. अगं बाई अशी इकडून जा ना म्हणजे कसा माझा लुक असा दिसेल ना. तुम्ही काय आलो अर्जुन झाले की काय? म्हणजे इकडे लुक चांगला दिसेल माझा. तुमच्या फोटोच्या नादात मी पडले असं. नाही थांब जरा. मी काय बोलते ते बादली का ठेवली समोर? दिस इज नॉट बादली बकेट. आपण थिएटरमध्ये आपल्या घरी संडासची बादली आहे ते घरी बोलायचं. संडासला डबा भारी टमरेल तेव्हा त्यात पाणी राहिलं झालं का घरी न्यायचं टमरेल. तू इकडून फोटो काढ. इकडून दिला किती दिसेल. तुम्हाला पुष्पावाली पोच द्यायची. हो हा करा. देर गो देर नो हेयर. तुम्ही मला झोपेतून कशाला उठवलं पुष्पावाली पोच देण्यासाठी. हा काढला चेंज. हा काढला. पण मी काय बोलते पुष्पा असं करतोय असं कोण करतोय. हा काढला. चल तिकडे आपला पॉपकॉर्न घे मला खायचे. तुम्ही घ्या. तू घे पॉपकॉर्न मला खायचे. याच्यामध्ये बघ किती भरलाय डब्बा. अर्ध्याच्या पेक्षा जास्त डब्बा भरली. 250. चालेल ना आता. नो चला मग मी इथेच राहणार आहे. तुला कसली एवढी थंडी लागली झोपून. पिक्चर बघले झोपायला आलते का पिक्चर बघायला आलते काय म्हणजे 600 रुपये घालवायला आलते माझं लालू. चला आता मस्त सगळ्यात सुटलेलं आहे. आम्ही बी चालले आता. मी तर खाऊन फुल टाईट आहे. सँडविच खाला आईस्क्रीम खाली ब्राउनी खाली सगळा खाला. पॉपकॉर्न खपत नाही याला. उपासाखायला पकडता म्हणजे माझ्यासाठी पकडता. चल लिंक चल पॉपकॉर्न घ्या आता. पहिले मोबाईल घेतले का सगळं चेक कर. नंतर पॉपकॉर्नचा डबा घे मला खायचा. जर मोबाईल नसेल घेतला ना विसरली तुझ्या बापाला हप्ता भरायला लागेल कोणला. हा ठीक आहे चला. हां इकडून नाही इकडून सायंटिस्ट त्यांची तिकडे गाडी आहे आपली गाडी नाही. चल मला काय माहिती. एक्झिट इकडे एवढा मोठा लिहिले ना अजून झोपूनच अस. झोपेतच मी किती वाजले 2:30 वाजले. तुम्ही जर पॉपकॉर्नचा डबा नसता घेतला ना तुम्ही उठलोच नसतो तिथल्या दरवाजा खोल. तुम्ही काय मला वॉचमन समजून ठेवले का? वॉचमॅन थोडी दरवाजा खोलतात. पीए लोक दरवाजा खोलतात. कुठल्या निघलो आपण कुठल्या निघलो. लिफ्ट कुठे आहे. सी देअर लिफ्ट. मॉल खाली नाही. मग रातच्या 2:45ला कोण येणार आहे इथं मराला. तो सुटाचा बाकी वाटतं 11चा 11:30. त्याशिवाय वावऱ्या गाड्या नाही लागणार. तर चला आता मस्तपैकी चाललोय घरा. तू काय पॉपकॉर्न घेऊन चालले. तो मला घरी जाईपर्यंत तो संपायचा आहे. येड लागला. आवरा खोकला झाले ते खाऊन आवरा तब्येत खराब आहे. सॉरी बी आईस्क्रीम ब्राउनी काय खाऊ ना काय नाही. एवढी भूक लागली. सँडविच वगैरे खाला मस्त चिकनचा. तर चला आता लाईक करा फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथे एंड करूया. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. तोपर्यंत जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू गाईज बाय टेक केअर.